हाय नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मंचुरियन. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी असा पत्ता कोबी घेतलेला आहे आणि तो मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता मी हा किसणीने किसून घेणार आहे. चॉपरने चॉप केला तरी चालेल, पण मी इथे असा छान बारीक किसून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मैदा टाकूयात, लाल मिरची पावडर, मीठ, काळी मिरची पावडर, हिरवी मिरची कट करून, अद्रक आणि लसूण बारीक आकारात कट करून, आणि कॉर्नफ्लॉवर असं आपण यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि हे परत मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण याचे छोटे छोटे बॉल करायला घेणार आहोत. आपापल्या आवडीनुसार आपण लहान मोठे बॉल्स असे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी छोटे छोटे बॉल असे मंचुरियनचे बनवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे मंचुरियन बनवून झालेले आहेत. तर आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला हे छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. चांगले आपल्याला हे डार्क ब्राऊन होऊ द्यायचे आहेत, नाहीतर मग आतमध्ये कच्चे राहतील. अशा प्रकारे छान डार्क ब्राऊन प्रमाणात हे आपले मंचुरियन तळून झालेले आहेत. तर आता आपण त्याच पॅनमध्ये कांदा टाकूयात. जाडसर कट केलेला आहे कांदा. कांदा थोडासा असा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊयात. शिमला पण जाडसर अशी कट केलेली आहे. हे दोन्ही थोडेसे असे मऊ झाले की आपण यामध्ये मसाला बनवून घेणार आहोत. आणि तो मसाला आपल्याला आता आपण यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला बनवून घेऊयात. शिमला आणि कांदा चांगल्या प्रकारात मऊ झालेला आहे. तर इथे मी मंचुरियन मसाला मिळतो मार्केटमध्ये, तो घेतलेला आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये पाणी टाकूयात. इथे मी 1-1.5 ग्लासच्या वरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि तो मसाला यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपले हे मंचुरियन आपण यामध्ये आता आपण ह्या पॅनमध्ये मसाला टाकणार आहोत. आणि याला चांगली आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. याला चांगली उकळी आली की आपण यामध्ये मंचुरियनचे जे आपण बॉल्स बनवलेले आहेत ते टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही कशी अशी जाडसर झालेली आहे. आता आपण यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकून घेऊयात. मग तुम्ही हे घरी पण बनवू शकता, पण हे पॅकेटचं जे मंचुरियनचं पॅकेट आहे तुम्ही हे घरी पण बनवू शकता ग्रेव्ही. पण हे मंचुरियनचं पॅकेट जे आहे ते खूप छान आहे. ते मी 1-2 वेळेस यूज केलेलं आहे, त्यामुळे मी हे बाहेरनंच मार्केटमधूनच घेऊन येते. ही ग्रेव्ही घरी बनवत नाही, ते खूप सोपं पडतं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे मंचुरियन बनलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त आपले एकदम हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे मंचुरियन बॉल्स छान तयार झालेले आहेत. अशा प्रकारे नक्की घरी ट्राय करा आणि एन्जॉय करा. इथे मी नूडल्स पण घरीच बनवलेले होते आणि त्याची रेसिपी मी काही बनवलेली नाही आहे. तुम्हाला जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टाईम नूडल्सची पण रेसिपी मी टाकेन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.